नमस्कार माझ्या मित्रांनो. तर तुम्ही माझा गुरुत्वाकर्षणचा एक व्हिडिओ बघितला असेल. त्याच्यानंतर दुसरा व्हिडिओ मी टाकला होता न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाचे नियम आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये सांगितलं होतं की न्यूटनने आर वर्ग हा खालीच का घेतला होता, का त्याने वरती नाही घेतला. त्याचं मी तुम्हाला प्रूफ करून दिलं होतं. ठीक आहे बाळांनो. तर आता त्याच्या पुढची गोष्ट आपण करणार आहोत. ओके, आज आपण सगळा जो टॉपिक आहे तो म्हणजे आपला गुरुत्व त्वरणावर असणार आहे, म्हणजे ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ठीक आहे, चला आपण चालू करूया. आता इथे मी एन लिहून ठेवलं होतं, म्हणजे प्रॅक्टिस करत होतो न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनची. चला तर खोडतो मी. आता बाळांनो, मी मी आता तुम्हाला गुरुत्व त्वरण नेमकं काय असतं ते शिकवतो. ठीक आहे, तर आजचा टॉपिक जो असणार आहे आपला तो म्हणजे गुरुत्व त्वरण. गुरुत्व त्वरण इंग्लिशमध्येच याला काय बोलता माहिती आहे? याला बोलतात ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता फर्स्ट ऑफ ऑल डिनोटेड बाय स्मॉल जी. लक्षात ठेवायचं, याला डिनोट कशाने करतात? स्मॉल जी डिनोट करतात. आणि कॅपिटल जी कोणासाठी असतो? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटसाठी, म्हणजे वैश्विक गुरुत्व स्थिरांक. तो आपण शिकलो आहे ना. ठीक आहे, चला ते आपण नंतर ते पहिलं बघितलं, तर त्यामुळे त्याच्यावर जास्त भाष्य करता येणार नाही आपल्याला. चला चालू करूया. बाळांनो, फर्स्ट ऑफ ऑल ॲक्सिलरेशन म्हणजे काय, म्हणजे त्वरण म्हणजे काय ते तर कळलं पाहिजे तुम्हाला. त्वरण म्हणजे काय? कारण आपण भरपूर शिकतो, आपल्याला माहिती असतं की विस्थापन म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, आपल्याला माहिती असतं वेग म्हणजे काय, वेलॉसिटी म्हणजे काय, पण आपल्याला हे माहिती नसतं की ॲक्सिलरेशन म्हणजे काय, त्वरण म्हणजे काय. पहिले ते तर शिकलं पाहिजे आपण. ठीक आहे, चला त्याच्यासाठी एक बेस्ट उदाहरण देतो. मला तरी वाटतं तुम्ही आता मोठमोठ्या क्लासेसला असाल किंवा मोठमोठ्या शाळेत जात असाल किंवा आपल्या चांगल्या शाळेत जात असाल, तर तिकडे बघा पिकनिक निघते, बरोबर ना. प्रत्येक वर्षी पिकनिक निघते. क्लासची पिकनिक निघते किंवा शाळेची पिकनिक निघते. तेव्हा पिकनिक नॉर्मली कुठे नेतात? तर नॉर्मली रेसॉर्टला नेतात, वॉटर रेसॉर्ट, बरोबर ना. तर आता समजा तुम्ही एका वॉटर रेसॉर्टला गेला, तर वॉटर रेसॉर्टवर तुम्हाला काय भेटतं? येस, मोठमोठ्या घसरगुंड्या भेटतात की नाही. ओके, तुम्हाला काय भेटतात? स्लाईड्स भेटतात मोठमोठ्या. तर चला मी तुम्हाला पहिलं ॲक्सिलरेशन काय असतं ते पहिलं शिकवतो, त्याच्यानंतर मग मी याच्यावर जाणार आहे. तर बाळांनो, समजा ही मोठी वॉटर स्लाईड आहे. ओके, नॉर्मली आपण याला 90 डिग्रीची मारून चालूया. ठीक आहे, 90 डिग्री, 90ची स्लाईड असते बघा. ओके, एकदम सरळ असते. तर आता इथे पाणी आहे, समजून जावा. इथे पाणी आणि इकडे तुम्ही आहात. ठीक आहे, इकडे तुम्ही आहात, तुम्हाला समजा मी असं काढलं. इकडे तुम्ही आहात, तुम्ही मस्तपैकी पाय पसरवलेले आहेत आणि हात मागे ठेवलेले आहेत, कारण तुम्हाला माहिती आहे पोझिशन कशी घ्यावी लागते. ठीक आहे, आता बाळांनो, तुम्ही जेव्हा इथे बसलेले असतात तेव्हा तुमचा वेग म्हणजे तुमची वेलॉसिटी किती असणार? 0 असणार, कारण तुम्ही मुवमेंट केलीच नाही ना अजून. पण जसं जसं तुम्ही खाली येणार, आता तुम्ही काय एकदम हळूहळू येणार का? नाही ना बेटा, हळूहळू आलं तर त्याची मजाच काय स्लाईडची. तुम्ही एकदम फास्टमध्ये येतात, एकदम फास्टमध्ये येतात आणि एका 10 सेकंदामध्ये तुम्ही या पाण्यामध्ये पोचून जातात. तर बाळांनो, मला तुम्ही सांगा, इथे तुमची वेलॉसिटी 0 होती. जेव्हा तुम्ही इकडे आला तेव्हा तुमची वेलॉसिटी खूप चेंज झाली, एकदम फास्टमध्ये चेंज झाली, एकदम वेग चेंज झाला. आणि जेव्हा तुम्ही इकडे आला तर अजून चेंज झाला. म्हणजेच बाळांनो, इथे आपली जी वेलॉसिटी आहे म्हणजे वेग हा कंटिन्यू चेंज होतो आहे. मग लक्षात ठेवायचं बाळांनो, कंटिन्यू चेंज होतोय वेग, त्यालाच काय बोलतात? त्वरण बोलतात. लक्षात ठेवायचं. इन इंग्लिश इट इज कॉल्ड ॲज द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी. चला तुम्हाला अजून एक उदाहरण देतो. तुमच्याकडे बाईक असेल, बरोबर ना. बाईक, आता तुम्हाला एवढं माहिती आहे, ते बाईकमध्ये बघा ते ॲक्सिलरेटर असतं, बरोबर. प्रत्येक मोटरमध्ये, प्रत्येक गाडीमध्ये आणि त्याच्यानंतर बाईकमध्ये सुद्धा ॲक्सिलेटर असतं. जेवढं तुम्ही फिरवणार जेवढं तुम्ही ते जास्त फिरवणार तेवढ्या स्पीडने ती बाईक पळणार आहे, ती बाईक पळणार, बरोबर ना. कळलं तुम्हाला एवढं? याचा अर्थ त्या ॲक्सिलेशनमुळे काय होते? वेलॉसिटी कमी जास्त होत राहते. मग लक्षात ठेवा राजानो, ॲक्सिलरेशन म्हणजे त्वरण म्हणजे काय? तर वेग नेहमी कमी होईल किंवा जास्त होईल, कमी होईल जास्त होईल, कमी होईल जास्त होईल, त्यालाच आपण काय बोलतो? त्वरण बोलतो. हे लक्षात ठेवायचं. मग आपण धावत असताना आपल्या बॉडीचा वेग कसा असतो? जास्त असतो. आपण एका ठिकाणी थांबलेला, बॉडीचा वेग कमी असतो, बरोबर आहे. आपण एकदम चांगलं चालतोय सपाट जागी, कमी असतो वेग. धावतोय जागी, कमी असतो, जास्त असणार. मग मला तुम्ही सांगा, आपला वेग कंटिन्यू बदलत राहतो की नाही? आणि त्यामुळे बाळांनो, जे फोर्स निर्माण होतं, त्या कंटिन्यू जे बदलतं वेग, त्याच्यामुळे जे निर्माण होतं, जी गोष्ट निर्माण होते त्याला काय बोलतात? त्वरण बोलतात. लक्षात ठेवायचं. एक तुम्हाला 2 उदाहरणं दिली आहेत. एक स्लाईडचं उदाहरण दिलं आहे आणि तुम्हाला एक बाईकचं उदाहरण दिलेलं आहे. ओके, बाईकमध्ये बघा ते ॲक्सिलेटर असतं, असं असं केल्यानंतर ती गाडी एकदम पुढे जात असते. ठीक आहे, चला. तर बाळाला ॲक्सिलरेशन तुम्हाला कळलेलं आहे. आता बघूया नेमकं गुरुत्व त्वरण म्हणजे काय. ओके, चला गुरुत्व त्वरण. तर आता
तुम्हाला माहिती आहे की आपले जे न्यूटन शास्त्रज्ञ होते, महाशास्त्रज्ञ, त्यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. तर गुरुत्वाकर्षणाचा शोध लागल्यानंतर त्यांनी ह्याची पण व्याख्या मांडली. मग त्यांनी बघा काय केलं. तर गुरुत्वाकर्षणाची व्याख्या अशी आहे, पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे वस्तूत निर्माण झालेल्या किंवा निर्माण होणाऱ्या त्वरणाला, लक्षात ठेवायचं, त्वरण म्हणजे राजानो वेग कमी जास्त होणं, हे लक्षात ठेवा. त्वरणाला काय म्हणूया, गुरुत्व त्वरण असे म्हणतात. गुरुत्व त्वरण असे म्हणतात. कळतं तुम्हाला गुरुत्व त्वरण म्हणजे काय असतं? कळलं तुम्हाला एवढं? चला, गुरुत्व त्वरण असे म्हणतात. इंग्लिशमध्ये कसं लिहिणार? द ॲक्सिलरेशन प्रोड्यूस्ड इन द बॉडी, या ऑब्जेक्ट काय लिहा, इन द ऑब्जेक्ट ड्यू टू अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स. लक्षात ठेवा, अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स, मी जरा कॅपिटलमध्येच लिहितो ते, ग्रॅव्हिटेशनल फोर्स is called acceleration due to gravity, and denoted by what? Small g. काय? डिनोटेड बाय व्हॉट? स्मॉल जी. कळलं तुम्हाला एवढं? तर एकदम सोपी व्याख्या होती. पृथ्वीचं जे बल आपल्यावर लागतं त्याच्याने आपला वेग कमी जास्त होत असतो आणि त्यामुळे आपल्यामध्ये जे त्वरण निर्माण होतं त्याला काय बोलणार? गुरुत्व त्वरण म्हणणार. एकदम सोपं आहे, बरोबर? एकदम कळलं. तुम्ही एकदा एका जागी एकदम स्टेबल उभे आहात तर तुमचा वेग 0 म्हणजे तुमच्यावर त्वरण नाही आहे. तुम्ही धावतायत, तुमचा वेग बदलतोय म्हणजे तुमच्यावर त्वरण असणार, ॲक्सिलरेशन असणार. कळलं तुम्हाला एवढं? ठीक आहे. चला, आता गुरुत्व त्वरण नेमकं काय असं तुम्हाला कळलं असेल. तर बाळांनो, नॉर्मली या गुरुत्व त्वरणाचं सूत्र काय आहे हे मेन असायला पाहिजे. मग चला, मी गुरुत्व त्वरणाचं आता सूत्र तयार करतो. नीट बघा ते गुरुत्व त्वरणाचं सूत्र. आणि ते सूत्र बाळांनो झाल्यानंतर, तो फॉर्म्युला डिराईव्ह झाल्यानंतर आपण 3 फॅक्टर्स बघणार आहोत, 3 आपण ऑप्शन बघणार आहोत. त्याच्यामध्ये ते कसं बदलतं ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, चला. तर राजानो, आता मी तयार करतोय जीचे सूत्र. जीज फॉर्म्युला. बघा आता काय होतं. बाळांनो, मला तुम्ही सांगा, समजा ही आपली पृथ्वी आहे, बरोबर? ही आपली पृथ्वी आहे आणि हे पृथ्वीचं सेंटर आहे, केंद्र आहे. आणि समजा एखादी व्यक्ती किंवा एखादी वस्तू इथे आहे, म्हणजे पृथ्वीच्या केंद्रापासून, पृथ्वीच्या सेंटरपासून किती अंतरावर आहे? आर एवढ्या अंतरावर आहे. किती अंतरावर आहे? आर एवढ्या अंतरावर आहे. ठीक आहे. आता ही जी वस्तू आहे, ही वस्तू, तिचं वस्तुमान, लक्षात ठेवा, मास वस्तुमान, मास आपण एम मानून चालूया. काय मानून चालूया? एम, स्मॉल एम. काय बोललो मी? आपली पृथ्वी आहे, पृथ्वीच्या केंद्रापासून एक वस्तू ठेवलेली आहे, बरोबर आहे? किती अंतरावर ठेवलेली आहे? आर या डिस्टन्सवर ठेवलेली आहे. तिचं वस्तुमान काय बाळांनो? स्मॉल एम. आता मला तुम्ही सांगा, वस्तूच्या वस्तुमानापुढे पृथ्वीचं वस्तुमान कसं असणार? जास्त असणार, कमी असणार? अरे जास्तच असणार ना. आता समजा माझं वस्तुमान 60 किलो आहे, पृथ्वीचं किती असणार? पृथ्वीचं तर बाबांनो किती, जवळजवळ 60 लाख करोड एवढं आहे. एवढं वस्तुमान असतं पृथ्वीचं, 60 लाख करोड. मी कमीच बोललेलो आहे, पुढे पण आहे भरपूर. एवढं आहे म्हणजे पृथ्वीचं वजन खूप जास्त असतं, म्हणजे वस्तुमान जास्त असतं. म्हणून त्याला आपण मानूया कॅपिटल एम. काय मानूया? कॅपिटल एम. मग मला तुम्ही सांगा, इथे किती वस्तू तयार झाल्या? 2 वस्तू. एक आहे तुमची पृथ्वी, फर्स्ट इज व्हॉट? अर्थ. आणि दुसरं ही वस्तू ऑब्जेक्ट. मला सांगा, पृथ्वीचं वस्तुमान काय मानलं तुम्ही? कॅपिटल एम. आणि त्या वस्तूचं वस्तुमान काय मानलं बाळांनो? स्मॉल एम. बरोबर आहे. यांच्यामधलं अंतर काय मानलं? आर मानलं. तर मला तुम्ही सांगा, याच्यावरून काय समजतं तुम्हाला? हा बाळांनो, याच्यावरून तुम्हाला समजतंय न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम फॉलो होतोय ना. बघा, 2 वस्तू आहे, डिस्टन्स आर आहे, म्हणजे ही पृथ्वी या वस्तूला खेचणार आणि त्याच टायमाला ही वस्तूसुद्धा त्या पृथ्वीला खेचणार, बरोबर ना? हे आपल्याला माहितीच आहे. चला, मग समजा एम वस्तुमान असलेली वस्तू पृथ्वी केंद्रापासून स्मॉल आर या अंतरावर आहे. आर या अंतरावर आहे. ठीक आहे. कन्सिडर
an object, consider an object of mass small m at a distance small r from center of earth. बरोबर, एवढं लिहिलं आपण, एकदम सोपं होतं. मग मला तुम्ही सांगा, तुमच्याकडे दोन वस्तू आल्या, एक आहे पृथ्वी आणि दुसरी कोण आहे? वस्तू. झाल्या की नाही दोन वस्तू तयार? मला तुम्ही सांगा त्याच्यावर निर्माण होणारं बल काय असणार आहे? ओके, द फोर्स अप्लाइड ऑन दॅट पर्टिक्युलर ऑब्जेक्ट इज. मग बघा, वस्तूवर निर्माण झालेलं बल, किंवा द फोर्स प्रोड्यूस्ड ऑन ऑब्जेक्ट. बरोबर. F इज इक्वल टू, मला सांगा काय होतं रे? काय सूत्र होतं आपलं न्यूटनचं? G होतं, M1 M2 होतं आणि खाली काय होतं? R वर्ग होता की नाही? हे होतं की नाही? आता बाळांनो बघा काय चेंज होतं. मला सांगा, ही एक वस्तू होती, ही दुसरी वस्तू होती. मला सांगा आता इथे काय येणार? आपण दोन वस्तू काय मानल्या आहेत? एक पृथ्वी मानली आणि ती एक वस्तू मानलेली आहे. चल, पृथ्वीचं बोला, वस्तुमान किती मानलं आपण? कॅपिटल M. त्या वस्तूचं काय मानलं सांगा? स्मॉल m. असंच येणार ना बाळांनो. आणि आरचं डिस्टन्स बघितलं आपण, आरच ठेवलेलं आहे. ठीक आहे, याला नाव देऊया समीकरण क्रमांक 1. त्याच्यानंतर बाळांनो काय असतं, समजा मी तुम्हाला विचारलं की आपलं वजन किती आहे. मी तुम्हाला विचारलं तुमचं वजन किती आहे, तर एका मुलाने मला आन्सर दिलं, सर माझं वजन 65 किलो आहे. बाळांनो वजन म्हणजे काय नेमकं? व्हॉट डू मीन बाय वेट? वजन म्हणजे पृथ्वीने आपल्यावर लावलेलं बल. लक्षात ठेवायचं बाळांनो, पृथ्वीने आपल्यावर लावलेलं बल त्याला वजन म्हणतात. म्हणजे पृथ्वी, त्या मुलाचं वजन 65 आहे, याचा अर्थ पृथ्वी त्याला 65 या बलाने खेचते स्वतःकडे. हे बेसिक लक्षात ठेवा बाळांनो. खूप गुंतागुंतीची केसेस असतात या, पण तुम्हाला कळलं पाहिजे. वजन म्हणजे काय? व्हॉट डू मीन बाय वेट? वजन म्हणजे पृथ्वीने आपल्यावर लावलेलं बल. म्हणजे पृथ्वी आपल्याला 65, त्याचं वजन 65 होतं, 65 एवढ्या बलाने तिच्याकडे खेचते. मग लक्षात ठेवा, Fचं अजून एक सूत्र असतं. तर पृथ्वीने आपल्याला लावलेलं बल, ओके, द फोर्स प्रोड्यूस बाय अर्थ ऑन आर सेल्स. कसं लिहितात? F बरोबर आपलं वस्तुमान गुणुले गुरुत्व त्वरण G. लक्षात ठेवा, हे सूत्र लक्षात ठेवा. F पृथ्वीने आपल्यावर लावलेलं बल, F बरोबर M गुणुले G. हे M काय? वस्तूचं वस्तुमान. बरोबर ना? कळलं? पृथ्वीचं नाही, वस्तूचं. आणि G काय? आत्ताच सांगितलं, गुरुत्व त्वरण. याला नाव द्या समीकरण नंबर 2. कळलं तुम्हाला एवढं? हे सूत्र लक्षात ठेवायचं राजानो. पृथ्वीने आपल्यावर लावलेलं बल म्हणजेच वजन. चला, इथे पण F आहे, इथे पण F आहे. मला सांगा डावी बाजू कशी झाली? समान झाली. लेफ्ट हँड साईड इज सेम, तर ऑब्व्हियसली राईट हँड साईड शुड ऑल्सो बी सेम. बरोबर आहे. जर लेफ्ट हँड साईड तुमची सेम असेल, डावी बाजू सेम असेल, तर उजवी बाजूसुद्धा सेम असलीच पाहिजे. मग चला, ही बाजू समान आहे. बोला मग काय लिहिणार तुम्ही? G कॅपिटल M स्मॉल m छेद R वर्ग बरोबर स्मॉल m गुणिले G. मला सांगा, दोन्ही बाजूला जे सेम असणार ते कट होणार. मग मला सांगा, स्मॉल m आणि स्मॉल m काय झालं? कट झालं. मग आपल्याकडे सूत्र काय तयार झालं? स्मॉल g बरोबर बोला कॅपिटल GM छेद Rचा वर्ग. तर बाळांनो, हे सूत्र आहे ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं, म्हणजे गुरुत्व त्वरणाचं. मग लक्षात ठेवा, कधी कधी गाड्या जाग्या भरामध्ये येतं, फिल इन द ब्लँक्समध्ये येतं की स्मॉल जीचं सूत्र सांगा. तर लक्षात ठेवा, हे असणार आहे G बरोबर GM छेद Rचा वर्ग. तर बघा, मी सूत्र तयार केलं तुम्हाला. ओके, पुन्हा एकदा एक्सप्लेन करूया. एका मिनिटात एक्सप्लेन करतो, मग तुम्ही ते व्हिडिओ पॉज करून पुन्हा बघा, तुम्हाला कळेल. एक वस्तू आहे, ती पृथ्वीवर आहे. किती अंतरावर आहे बाळांनो? R अंतरावर आहे. मला सांगा, त्या वस्तूचं वस्तुमान, त्या वस्तूचं मास किती मानलं मी? स्मॉल m मानलं. आणि त्या पृथ्वीचं किती असणार? कॅपिटल M, कारण त्या वस्तूपुढे पृथ्वी किती असणार? मोठी असणार ना बाळांनो. बरोबर की नाही? ठीक आहे. मग न्यूटनच्या नियमानुसार काय सांगितलं होतं? दोन वस्तू झाल्या ना, एक पृथ्वी झाली आणि एक ही वस्तू झाली, आणि त्यांच्यामधलं अंतर काय आहे? R आहे. मग न्यूटनच्या नियमानुसार काय असतं? G M1 M2. पण M1 म्हणजे काय? पृथ्वी, म्हणून M मानलं. आणि M2 म्हणजे काय? ती वस्तू, म्हणून स्मॉल m भागिले R वर्ग. पण बाळांनो, आपण जेव्हा आपलं वजन करतो ना, लक्षात ठेवायचं बाळांनो, आपलं वजन म्हणजेच आवर वेट इज नथिंग बट व्हॉट द फोर्स एक्झर्टेड बाय अर्थ ऑन आर सेल्स. ऑलवेज रिमेंबर, वजन म्हणजे काय? तर पृथ्वीने आपल्यावर
प्रयुक्त केलेलं बल असतं, लक्षात ठेवायचं. मग ते कसं दर्शवणार, F बरोबर M गुणुले G, स्मॉल जी. त्याला इक्वेशन 2 नाव दिलं, याला इक्वेशन 1 नाव दिलं. दोघांची लेफ्ट हँड साईडला बघा F आहे का, तर दोघांच्या लेफ्ट हँड साईडला F आहे, तर राईट हँड साईडसुद्धा सेम असली पाहिजे. तर ही राईट हँड साईड सेम बघा, दोन्ही बाजूचं सेम कट झालं, मग MM कट झाला स्मॉल m, मग उरलं का G बरोबर GM/r वर्ग. तर बाळांनो, दिस इज द फॉर्म्युला फॉर व्हॉट, ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, गुरुत्वत्वरणाचा हे सूत्र तयार होतं. ठीक आहे बाळा, लिहून घ्या, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. ठीक आहे बाळांनो, चला चालू करूया. पुढचं तुम्ही लिहिलं असेल, व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही बाळा. चला, आता समजा जीचं सूत्र तर तयार झालं. आता बाळांनो, तुमच्या पुस्तकामध्ये 3 गोष्टी दिलेल्या आहेत. जीचं स्वरूप कसं बदलतं, म्हणजे कुठे गेल्यावर कसं बदलणं ते आपल्या लक्षात ठेवायचं. बघा आता, ओके चला. मग जीच्या मूल्यात, मूल्य म्हणजे काय, किंमत, होणारे बदल. लक्षात ठेवा, भरपूर विचारता हा प्रश्न. हा प्रश्न कंटिन्यू विचारला जातो, जीच्या मूल्यात होणारे बदल. म्हणून हा एकदम चांगल्या पद्धतीने समजून घ्या बाळांनो. मी तुम्हाला वेगवेगळी उदाहरण देणार आहे याच्यामध्ये. जीच्या मूल्यात होणारे बदल. ठीक आहे, ओके. दी चेंजेस ऑब्झर्व्ड इन व्हॅल्यू ऑफ जी, व्हॅल्यू ऑफ स्मॉल जी. ठीक आहे, एवढं कळलं. चला, आता बाळांनो, आपल्याला हे तयार करायचं आहे. तर याच्यासाठी मी 3 फॅक्टर्स तयार करणार आहे. पहिलं, पृथ्वीच्या पृष्ठभागावर कसं बदलतं ते आपल्याला बघायचं आहे. पहिलं, पृथ्वीच्या पृष्ठभागावर, ऑन द सरफेस ऑफ अर्थ. चला एक एक बघत जाऊया. ऑन द सरफेस ऑफ अर्थ एक एक बघत जाऊया आपण, म्हणजे तुम्हाला कळेल. ओके, मी ना इकडे बाळांनो सूत्र लिहून ठेवतो, म्हणजे तुम्हाला कळेल बाळा. हे सूत्र लक्षात ठेवा, कारण ह्याच्यावर सगळं डिपेंड आहे. हे सूत्र आहे. ठीक आहे, चला बाळांनो, आत्तापर्यंत 9वीमध्ये होतात तुम्ही, 8वीमध्ये 7वीमध्ये तुम्हाला हे सांगितलं गेलं होतं की पृथ्वी पूर्णपणे गोल आहे. ओके, द अर्थ इज कम्प्लिटली स्पेरिकल इन शेप. पण राजानो, तसं नाही आहे, लक्षात ठेवायचं. पृथ्वी ही पूर्णपणे गोल नाही आहे बाळांनो. पृथ्वी ही काही ठिकाणी फुगलेली आहे. ओके, अर्थ इज समवेअर बल्जियर. पृथ्वी काही ठिकाणी फुगलेली आहे आणि काही ठिकाणी चपटी आहे बाळांनो. ओके, म्हणजे काही ठिकाणी ती फुगली आहे अशी आहे आणि नंतर अशी आहे, चपटी. कळलं. मग राजानो, पृथ्वी पूर्णपणे गोल नाही, हे लक्षात ठेवायचं. मग बघा, आता पहिला पॉईंट मी लिहितोय. पहिला पॉईंट, पृथ्वी पूर्णपणे गोल नसून, पृथ्वी पूर्णपणे गोल नसून विषुववृत्तावर ती फुगलेली व ध्रुवावर ती चपटी आहे. ध्रुवावर ती चपटी आहे. मराठीमध्ये चपटी म्हणजे तुम्हाला माहिती आहे, पातळ. ठीक आहे, बघा मी काय लिहिलं, पृथ्वी पूर्णपणे गोल नसून विषुववृत्तावरती फुगीर व ध्रुवावरती चपटी आहे. विषुववृत्त तुम्हाला माहिती असेल काय असते, एक प्रकारची लाईन असते ती विषुववृत्तावर. भूगोलमध्ये तुम्ही जास्त शिकाल. ओके, तुम्ही कसं येणार, अर्थ इज नॉट ए completely spherical in shape. Spherical म्हणजे गोल, spherical in shape, but it is bulgier म्हणजे फुगलेलं, bulgier at equator म्हणजे विषुववृत्त, and flatter म्हणजे चपटी, फ्लॅट एकदम सपाट, flatter at poles. ठीक आहे, फ्लॅटर ॲट पोल्स. आता तुम्ही विचार करा मी काय सांगतो बाळांनो. मला सांगा, विषुववृत्तावरती कशी आहे, फुगलेली आहे. मग समजा हे विषुववृत्त घ्या, हे विषुववृत्त आहे. ओके, दिस इज इक्वेटर. आता याच्यावरती कशी आहे, ती फुगलेली आहे. आता मला सांगा, फुगलेली म्हणजे अशी असणार, एकदम मस्त फुगलेली. बघा फुगलेला आहे ना भाग एवढा. ओके, मला सांगा, जर एखादी वस्तू फुगलेली असेल, अशी फुगलेली असेल, तर तिची त्रिज्या कशी असणार, जास्त असणार ना. रेडियस कशी असणार, जास्त असणार ना. बघा आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी. ही समजा छोटी वस्तू आहे. ओके, आता समजा मी बोललो ही फुगली आहे. फुगली
मग तिची रेडियस काय झाली, त्याची त्रिज्या काय झाली, वाढली की नाही. इट्स रेडियस इन्क्रीजेस. मग मला तुम्ही सांगा, बघा आता नीट बघा बाळांनो, इथे जी वरती आहे, मी हे जे सांगायचा प्रयत्न करतो लक्षात ठेवा, मी काय सांगायचा प्रयत्न करतोय. जी हे कुठे वरती आहे आणि आर कुठे खाली आहे. बघा असं आहे, जी हे वरती आहे आणि आर कुठे आहे, खाली आहे. म्हणजे एक गोष्ट वर आहे, दुसरी गोष्ट खाली आहे. याचा अर्थ बाळांनो त्याला काय बोलता माहिती आहे, त्याला बोलतात व्यस्तानुपाती. इंग्लिशमध्ये बोलतात इनव्हर्सली प्रपोर्शनल आणि मराठीमध्ये बोलतात व्यस्तानुपाती. त्याचा अर्थ काय, जर बाळांनो जी आणि आर दोघेही वरती असते तर जी वाढला असता तर आर पण वाढलं असतं, आणि जी कमी झालं असतं तर आर पण कमी झालं असतं. पण असं होतंय का, नाही. जी कुठे मला सांगा, जी वरती आहे आणि आर कुठे आहे, खाली आहे ना बाळांनो. आर कुठे आहे, खाली आहे. याचा अर्थ आर वाढलं तर जी कसं होणार, कमी, आणि आर कमी झालं तर जी कसं होणार, वाढणार. म्हणजे उलट होणार राजानो, लक्षात ठेवायचं आहे. मग मला तुम्ही सांगा, विषुववृत्तावरती कशी आहे, फुगलेली आहे. फुगलेली म्हणजे आरची किंमत किती असणार, जास्त, अशी जास्त असणार की नाही. अरे आरची किंमत जर जास्त आहे, बघा आरची किंमत जर जास्त आहे याचा अर्थ जीची किंमत कशी असणार, कमी असणार. म्हणून राजानो विषुववृत्तावर जीचे मूल्य कमी आहे. कळलं तुम्हाला एवढं. फुगलेली म्हणजे आर कशी, जास्त. आर कुठे आहे बाळा, खाली. हा खाली आहे म्हणजे जी वर आहे. याचा अर्थ हा वाढला, आर जास्त म्हणजे जी कसं, कमी. हे बेसिक लक्षात ठेवा बाळांनो. एक वरती आणि खाली असेल ना तर उलट सुलट लिहायचं असतं कधी पण. ठीक आहे, चला. मग आता मला तुम्ही सांगा, विषुववृत्तावरती फुगी आहे. मग विषुववृत्तावर दुसरा पॉईंट लिहितो, हा ए तर हा पी असणार, सॉरी. विषुववृत्तावर ती फुगीर असल्याने तेथे जीचे मूल्य, लक्षात ठेवायचं, जीचे मूल्य कमी आहे. हा एकदम सोपं. बोला ना का, कारण फुगीर म्हणजे आर जास्त, आर जास्त म्हणजे जी कमी. ठीक आहे. ॲट इक्वेटर it is bulgier, hence the value of g is less at equator. आणि नॉर्मली ती व्हॅल्यू किती माहिती आहे, ती व्हॅल्यू नॉर्मली 9.7 काहीतरी आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. 9.73 काहीतरी असेल, 9.7377. आपल्याला काय त्याच्यात जास्त जायचं नाही आहे. तर बाळांनो, विषुववृत्तावरती फुगीर असल्याने तेथे जीचे मूल्य कसं आहे, कमी आहे. किती आहे ते, 9.7 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तुम्ही पुस्तकाने बघू शकता, ते एक्झॅक्ट व्हॅल्यू दिली आहे त्यांनी. ठीक आहे. तर कळलं तुम्हाला विषुववृत्त काय झालं. आता ध्रुवावर बघूया. चला मग मी हा प्रूफ करतो बाळा. ध्रुवावर आता मला तुम्ही सांगा, सी पॉईंट. आता मला तुम्ही सांगा, ध्रुवावरती कशी आहे, ध्रुवावर चपटी आहे, फ्लॅटर आहे. अरे चपटी म्हणजे कशी, अशी ना, स्मॉल. चपटी म्हणजे, फ्लॅटर म्हणजे स्मॉल, म्हणजे तिची रेडियस कशी असणार, त्रिज्या कशी असणार, स्मॉल असणार. म्हणजे रेडियस कशी, कमी. मग रेडियस कमी तर जी काय होणार, वाढणार ना. अरे झालं आपलं उत्तर, संपलं. मग मला तुम्ही सांगा, ध्रुवावर जीचं मूल्य कसं असणार, जास्त असणार बाळांनो. मग लक्षात ठेवा, ध्रुवावर ती चपटी असल्याने ओके, तेथे जीचे मूल्य जास्त आहे. मग ते ना अप्रॉक्सिमेटली किती माहिती आहे, जी 9.83 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि लक्षात ठेवा, आपण एवढंच घेऊन चालणार आहोत सगळीकडे. ओके, चला. ध्रुवावरती कशी आहे, चपटी आहे. मग मला सांगा, तेथे जीचे मूल्य कसं असणार, जास्त असणार. ओके, तर इथे लिहूया, ॲट पोल्स it is flatter and hence value of g is more at poles. झालं आपलं उत्तर. बघा, पृथ्वीच्या पृष्ठभागावर कळलं आपल्याला. मला सांगा, विषुववृत्तावर इक्वेटरवरती कशी आहे, फुगलेली म्हणजे रेडियस जास्त म्हणजे जी कसं, कमी. आणि ध्रुवावरती चपटी आहे, ॲट द पोल इट इज फ्लॅटर. मग का मला सांगा, चपटी म्हणजे आरचं मूल्य कसं, कमी. आरचं मूल्य डिक्रीज म्हणजे जीची व्हॅल्यू वाढली. समजलं, एकदम इझी होतं. ठीक आहे, चला बाळांनो, पृथ्वीच्या पृष्ठभागावर तुम्हाला कळलं आहे. आता हे मी तसंच ठेवणार, कारण मला याची गरज लागणार आहे बाळांनो. चला,
सेकंड घेऊया आपण उंचीनुसार. सेकंड घेऊया. दुसरं आहे उंचीनुसार. अल्टिट्यूड. याला आपण हाईटसुद्धा बोलूया, लक्षात ठेवायचं. याला हाईटसुद्धा बोलतात. अल्टिट्यूड म्हणजे हाईट. आता मला तुम्ही सांगा, एकदम सोपं आहे. ही पृथ्वी आहे. तुम्ही स्वतःहून इमॅजिन करा. ही पृथ्वी आहे, ठीक आहे. ही तिचं सेंटर आहे, ओके. इथून इथपर्यंत ती काय असणार, आर असणार ना, रेडियसच असणार ना. मला सांगा, एक विमान आहे, एक एरोप्लेन आहे. ते इथून 100 किलोमीटरवर उडतं आहे. नीट बघा मी काय सांगतोय, एकदम गोष्ट पक्की लक्षात ठेवा, स्टोरीसारखं सांगतोय. एक पृथ्वी आहे, तिचं सेंटरपासून तिथपर्यंतचं अंतर किती, आर आहे. आणि इकडे बाळांनो काय आहे, एरोप्लेन आहे. लक्षात ठेवायचं, इथे कोण उडतंय, एरोप्लेन उडतोय. कोण उडतंय, एरोप्लेन. किती किलोमीटरवर, 100 किलोमीटरवर. मग मला सांगा, इथून ते इथपर्यंत ऑलरेडी आर होतं आणि त्याच्यामध्ये अजून 100 किलोमीटर वाढलं की नाही, वरती गेला ना, म्हणजे वाढली नाही. पहिले एवढीशी होती, आता एवढी होणार. मला सांगा, आरची किंमत काय झाली, वाढली. मग मला तुम्ही सांगा, आरची किंमत वाढली तर जीची मूल्य काय होणार, कमी होणार ना. मग झालं ना. जसं तुम्ही उंचीवर जाणार ना बाळांनो, तसं जीचं मूल्य कमी होणार. एकदम सोपं आहे ना. बघा पुन्हा एकदा सांगतो, मी काय केलं होतं सांगा. मी पृथ्वी घेतली, नंतर मी इथे सेंटर घेतलं तिचं पृथ्वीचं. इथून तिथपर्यंत अंतर तुम्हाला माहिती आहे, रेडियस असतं, आर असतं. तर बाळांनो, एखादं विमान समजा इथून आकाशात उडतं, आकाश इकडेच असणार ना, थोडी ते पृथ्वीच्या आतमध्ये असणार, बरोबर आहे. तर मला सांगा, इथून 100 किलोमीटरवर एक विमान उडतं आहे. हे विमान समजून जावा. आता मला एवढं विमान बनवता येणार नाही आहे, ओके. हे विमान उडतं आहे. मला सांगा, इथपर्यंत आर आणि त्याच्यामध्ये अजून हे 100 किलोमीटर ॲड होणार ना. म्हणजे आता ही नाही राहिली, एवढं होणार. म्हणजे आर काय झाला तुमचा, वाढला ना. अरे आर वाढला म्हणजे जी काय होणार, आर वाढला म्हणजे जी काय होणार, कमी होणार ना. सोपं आहे की नाही. झालं आपलं उत्तर. मग लक्षात ठेवायचं, एकदम सोपं आहे. याच्यामध्ये एकच वाक्य मी लिहू शकतो. उंचीनुसार आरचं मूल्य, पहिले आर लिहूया. आरचे मूल्य वाढत जाते म्हणून जीचे मूल्य कमी होत जाते. उलटं असतं, कमी होते किंवा होत जाते. सोपं आहे. ठीक आहे. मग तुम्ही कसं येणार, अकॉर्डिंग टू अल्टिट्यूड the value of r increases and hence value of g decreases. मला सांगा, सोपं होतं की नाही. यस सर, सोपं होतं. अरे सोपं यार, तुम्हाला समजलं. आता बाळांनो, आपण जाऊया तिसऱ्या पार्टवर, जो खूप महत्त्वाचा आहे. तिसरा पार्ट. दुसरं झालं, तिसरा पार्ट. आता बाळांनो, हा जो तिसरा पार्ट तुम्हाला शिकवतो, जर तुम्ही 11वीला सायन्स घेतलं ना, 11वी-12वीला, तर बाळांनो याचं डेरिवेशनसुद्धा आहे. म्हणजे एक मोठं सूत्र तयार करायचं आहे. पण आता सध्या तुम्हाला नाही, आता फक्त त्याच्याबद्दल थोडीशी माहिती दिलेली आहे, ठीक आहे. ती माहिती मी सांगतो तुम्हाला, ठीक आहे. चला, तिसरं आहे ॲट डेप्थ. आणि यालाच मराठीमध्ये काय बोलतात, खोलीनुसार. आता खोली म्हणजे रूम नाही रे बाबांनो, खोली म्हणजे खड्डा, ओके. डेप्थ. आता तुम्ही विचार करा, मला सांगा सूत्र काय तुमचं, G बरोबर gm/r², बरोबर एवढं, ओके. आता काय होतं बाळांनो, नीट बघा मी काय सांगतोय. सर्वात महत्त्वाची गोष्ट, याच्यामध्ये तुम्हाला कळणं थोडंसं कठीण होणार आहे, पण बाळा तुम्हाला कळेल एवढं तर मी नक्की सांगतो. बाळांनो, समजा तुम्ही एके ठिकाणी जमिनीवर उभे आहात. इमॅजिन करा स्वतःला, तुम्ही जमिनीवर उभे आहात, ओके. आणि तुमच्या हातामध्ये राजानो कुदळ आहे. कुदळ माहिती आहे ना, ते खणतात ते, ओके. कुदळ आहे. आणि तुम्ही काय केलं, तुम्ही खड्डा खणतायत, ओके. तुम्ही काय करताय, खड्डा खणताय. त्याला इंग्लिशमध्ये काय बोलतात, डिग आउट, बरोबर ना. खड्डा खणताय तुम्ही, डग आउट किंवा डिग आउट, खड्डा खणताय. मला तुम्ही सांगा, जर तुम्ही खड्डा खणताय आणि खड्डा खणता तुम्ही 100 फुटाचा खड्डा खणला. किती फुटाचा, 100 फूट. आणि तुम्ही त्याच्यामध्ये उतरलात. मला तुम्ही सांगा काय होईल. तुम्हाला एवढं माहिती असेल की आपल्या पृथ्वीच्या पोटामध्ये, ओके, आपल्या पृथ्वीच्या पोटामध्ये राजानो खूप काही दडलेलं आहे.
ओके. जसं जसं तुम्ही खाली जाल ना तसं तसं तुम्हाला गरम जास्त होणार, तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होणार बाळांनो. ओके. देअर विल बी अ डिफिकल्टी इन ब्रेदिंग ॲज यू मूव डाऊन टू द अर्थ. लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा खाली जाल ना तेव्हा तुम्हाला ब्रिदिंगला म्हणजे श्वास घ्यायला राजांनो त्रास होणार. का बाळांनो ते बघूया. चला आता नीट बघा मी काय सांगतो. ही समजा पृथ्वी आहे. ओके. आणि इकडे तुम्ही जमिनीवर उभे आहात, हे तुम्ही आहात, हे तुम्ही आहात, समजून जावा. आता आपण असंच काढूया, मला काय एवढं काढता येत नाही. ठीक आहे. आणि तुम्हाला काय करायचं आहे, या पृथ्वीवर खड्डा खंदायचा आहे, म्हणजे जमिनीवर खड्डा खंदायचा आहे. चला तुम्ही काय घेतली, कुदळ घेतली. चला ही कुदळ आहे, समजून जावा, ही कुदळ आहे. ठीक आहे. तुम्ही काय केलं, या कुदळीने तुम्ही काय केलं, इथे खड्डा खणला. मग आता समजा मी किती फुटाचा खड्डा बोललो, 100 फुटाचा. आता मला सांगा, खड्डा खोदताना तुम्ही खाली जाणार की वर जाणार? खाली जाल ना. मग मला तुम्ही सांगा, वर तर नाही जाणार मी, खाली जाणार. मग समजा मी खाली आलो. आता मला तुम्ही सांगा किती फूट खाली आलो, किती फूट खाली आलो, 100 फीट खाली आलो ना, 100 फूट खाली आलो ना. मला तुम्ही सांगा खड्डा कसा बनेल, गोल बनेल, राऊंड बनेल की चौरस बनेल की आयत बनेल की त्रिकोण बनेल? अरे पृथ्वी कशी आहे नॉर्मली, आपण काय म्हणून चाललो आहे, पृथ्वी गोल आहे. आपण हेच म्हणून चाललो आहे ना, पृथ्वी गोल आहे. म्हणून खड्डासुद्धा कसा निर्माण होईल, गोल होईल. मग समजा इथे तो खड्डा निर्माण झाला, हा बघा हा खड्डा, बरोबर. म्हणजेच राजानं तुम्ही आता 100 फूट खड्डा खणलाय आणि समजा तुम्ही आता इकडे आलात, आता तुम्ही इथे आलात, इकडून इकडे आलात, बरोबर आहे. आता मला तुम्ही सांगा, तुम्ही आता कुठे उभे आहात? पहिले तुम्ही पृथ्वीवर उभे होतात, जमिनीवर. आता तुम्ही कुठे उभे आहात? अरे आत्ता पण तुम्ही जमिनीवरच उभे आहात ना, थोडी आकाशात गेलात. ही पण तुमची जमीनच आहे ना बाळांनो, ही पण तुमची काय जमीनच आहे. आता समजा इथे आतून तुम्हाला खोदायचं आहे, अजून तुम्हाला खंदायचं आहे. मग तुम्ही काय करणार, अजून 100 फीट खाली जाणार. पुन्हा कोणता खड्डा तयार होणार, हाच ना, हा खड्डा तयार होईल, बरोबर की नाही. आता तुम्ही इकडून इकडे आलात. मला तुम्ही सांगा आता कुठे उभे आहात तुम्ही? अरे जमिनीवरच उभे आहात. थोडी खाली गेला, थोडी तुम्ही वरती गेला, जमिनीवरच आहात ना, उभे आहात ना तुम्ही. मग जसं जसं बाळांनो, जसं जसं तुम्ही खड्डा खंदत जाल ना बाळांनो, तशी तशी आरची व्हॅल्यू बाळांनो लक्षात ठेवायचं कमी होत जाते. कारण तुम्ही जवळ जाताय ना, एकदम पृथ्वीच्या आतमध्ये जाताय, म्हणजे पृथ्वीच्या केंद्राकडे जाताय तुम्ही. म्हणजे आरची व्हॅल्यू कशी होत जाते, कमी होत जाते. आरची व्हॅल्यू कमी होत जाते. आणि मला तुम्ही सांगा आता, ह्या 3 गोलपैकी नीट बघा, 1 2 3, ह्या 3 गोलपैकी कोणाचं वस्तुमान जास्त असणार? या मोठ्या गोलचं, याचं की याचं? अरे याचं ना, याचं वस्तुमान जास्त असणार की नाही, बरोबर ना. याचं वस्तुमान म्हणजे पहिले हे मोठं होतं, याचं वस्तुमान जास्त असणार. याच्यापेक्षा याचं कसं असणार, कमी असणार, लेस. आणि याचं याच्यापेक्षा कसं असणार, अजून कमी असणार. म्हणजेच तुम्ही बघत असाल आर तर कमी होतोच आहे, कारण आपण जवळ जातो एकदम. आपण बघा जवळ जातोय, पृथ्वीच्या जवळ जातोय, म्हणजे आर कमी होणार. आणि बाळांनो एम सुद्धा कमी होतो, लक्षात ठेवायचं, वस्तुमान सुद्धा कमी होतं. आता एम सुद्धा कमी होतोय, आर सुद्धा कमी होतोय. तर बाळांनो बघा, GM/r². नीट बघा, एम पण कमी होतोय, आर पण कमी होतोय. म्हणजे ही दोन्ही गोष्टी काय होत आहे, कमी होत आहे. मग जी सुद्धा काय व्हायला पाहिजे, कमी व्हायला पाहिजे. कारण ह्या कॅपिटल जीचं काहीच महत्त्व नसतं. कळलं तुम्हाला एवढं? मग लक्षात ठेवायचं बाळांनो. भरपूर वेळानं आपल्याला गोंधळ असतो, सर आर कमी होतो तर जी वाढला पाहिजे, बरोबर ना. मी तर बरोबर बोललो, आर कमी होतो तर जीचं वाढला पाहिजे. पण असं नसतं बाळांनो, लक्षात ठेवा. जसं जसं तुम्ही इकडे खणताय ना, तसं तसं राजांनो एम पण कमी होत जातोय, बरोबर ना. इथे पहिले वजन जास्त होतं, इथे कमी असतं ना अजून. ठीक आहे, कळलं. मग आर पण कमी होतो आणि एम पण कमी होतो. मग हे पण कमी आणि हे पण कमी, याचा अर्थ जी पण कसा झाला, कमी झाला. कळलं तुम्हाला एवढं? मग लक्षात ठेवा, खोलीनुसार जीची व्हॅल्यू कमी होते. ठीक आहे. चला मग मी लिहून देतो तुम्हाला. चला, खोलीनुसार आरचे मूल्य बघा, आरचे मूल्य कमी होत जाते. कारण आपण पृथ्वीच्या जवळ जातोय, एकदम आतमध्ये जातोय, म्हणजे पृथ्वीच्या जवळ जातोय. खोलीनुसार आरचे मूल्य कमी होत जाते.
व तसेच कॅपिटल एमचे मूल्य पण कमी होत जाते, कमी होत जाते आणि याचा एकत्रित परिणाम म्हणजे जीचे मूल्य कमी होते, जीचे मूल्य कमी होते. ठीक आहे, एकदम सोपं आहे. ओके, लक्षात ठेवायचं बाळांनो, नुसतं आर कमी नाही होत, एम पण कमी होतो. ओके, ॲट डेप्थ द व्हॅल्यू ऑफ आर decreases and also value of m decreases. The combined effect of all this results in decrease in value of g. सोपं आहे की नाही? एकदा समजलं. आपण जसं खाली जातो तसं आर कमी होतो, पण त्या अनुषंगाने आपण एम पण कमी होत जातो. कळलं बाळांनो? तर हे बघा, हे 3 आपण शिकलो. पहिलं कसं शिकलो? पृथ्वीच्या पृष्ठभागावर ॲट द सरफेस ऑफ अर्थ. दुसरं काय शिकलो? अकॉर्डिंग टू अल्टिट्यूड, उंचीनुसार. आणि तिसरं काय शिकलो? ॲट डेप्थ, खोलीनुसार. कळलं? तर बाळांनो, तुम्हाला अभ्यासाला हे 3च आहेत. ओके, एवढं लिहून घ्या. त्याच्यानंतर बघू, आता पुढे जाऊया. चला बाळांनो, पुढचं जीच्या बाबतीत शेवटचा कॉन्सेप्ट. बाळांनो, एक प्रश्न भरपूर विचारला जातो, भरपूर लोकांना हे माहिती पण नाही आहे ॲक्च्युअल. तर बाळांनो, प्रश्न असा विचारला जातो, फरक स्पष्ट करा, डिस्टिंग्विश बिटवीन. मराठीमध्ये विचारतात वस्तुमान व वजन, आणि इंग्लिशमध्ये विचारतात मास आणि वेट. तर हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे बाळांनो. चला, फरक स्पष्ट करा. वस्तुमान आणि ते लिहूया वजन. दॅट इज व्हॉट? मास अँड वेट. आता नीट बघा. आता मला तुम्ही सांगा, आपला समाज किती म्हणजे आपला समाज काय स्वीकारतो ते तुम्हाला मी सांगतो. बाळांनो, तुम्ही समजा, लक्षात ठेवा, तुम्ही समजा वजन करायला गेलात तुमचं. आता मी माझं वजन करायला गेलो तर माझं वजन आहे 65 किलो, 65. मी वजन करायला गेलो तर तो समोरचा मला काय सांगेल? साई, तुझं वजन 65 किलो आहे. बरोबर आहे. मी दुकानावर गेलो, दुकानावर समजा मला माझ्या आईने सांगितलं 10 किलो तांदूळ आण, तर मी काय बोलेल? भाई साहब 10 किलो चावल देना. म्हणजे मी 10 किलो वजनाचे तांदूळ आणले. बाळांनो, एक लक्षात ठेवायचं, हे किलो जे बोलतोय ना आपण, 10 किलो, 65 किलो, 100 किलो, हे जो किलो आहे ना, किलो, ते ॲक्च्युली लक्षात ठेवा वजन नाही आहे बाळा, ते वस्तुमान आहे. हे लक्षात ठेवायचं. आणि वजन तर वेगळंच असतं. ओके, वजन वेगळंच असतं बाळांनो. पण आपल्या समाजामध्ये कसं आहे, एकदम छोटीशी गोष्ट आत्मसात केली जाते. मला सांगा, वस्तुमान बोलणं चांगलं आहे की वजन बोलणं चांगलं आहे? एकदम सोपं बोलणं कोणतं आहे? वजन बोलणं सोपं आहे ना, म्हणून आपल्या समाजाने ती स्वीकार केली आहे. पण राजानो, सायंटिफिकली बरोबर नाही. वजन कधी पण किलोग्रॅममध्ये मोजत नाही. म्हणून आत्तापासून तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही दुकानावर कोणती वस्तू घ्यायला गेलात, कळलं? कोणती वस्तू घ्यायला गेलात किंवा तुमचं वजन करायला गेलात, राजानो, तुम्ही तुमचं वजन नाही करत आहात, तुम्ही तुमचं वस्तुमान करत आहात. कळलं? ओके, समजलं? चला चालू करूया. आता वस्तुमान आणि वजनमध्ये काय फरक येतो बघूया. तर पहिलं, वस्तुमान म्हणजे काय? वस्तुमान म्हणजे पदार्थात असलेला द्रव्य संचय होय. द्रव्य संचय होय म्हणजे एखाद्या पदार्थामध्ये किती भरलेलं आहे त्याला बोलतात वस्तुमान. समजा मी एक पोतं घेतलं आणि त्याच्यामध्ये 100 किलो गहू भरून ठेवले, याचा अर्थ त्या पोत्याचं वस्तुमान काय झालं? 100 किलो. कळलं तुम्हाला एवढं? ठीक आहे. वस्तुमान म्हणजे पदार्थात असलेला द्रव्यसंचय होय. इंग्लिशमध्ये कसं येणार? मास
is the amount of matter present in an object. या सबस्टन्स काय लिहा. ठीक आहे. आता वजन बघूया. तर राजा ना वजन म्हणजे काय, तर पृथ्वी आपल्यावर जे बल लावते ना त्याला वजन बोलतात. ओके. पृथ्वीने वस्तूवर लावलेल्या बलास वजन म्हणतात. ओके. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स applied on object by earth is called weight. ठीक आहे. दुसरं राजानो, दुसरं बघायला गेलं तर बघा एकदम सोपं आहे. वस्तुमानाचं एकक बघा, हे खूप वेळा विचारलं जातं चुक्की बरोबरमध्ये गाळलेल्या जागामध्ये. वस्तुमानाचं एकक राजानो किलोग्रॅम आहे, kg आहे. द युनिट ऑफ मास इज किलोग्रॅम. माझं तुम्ही बोलाल सर वजनचं काय राजा, वजनचं बघा काय नाही. दुसरं वजनाचं एकक न्यूटन आहे बाळा, लक्षात ठेवायचं. न्यूटन आहे. द युनिट ऑफ वेट इज न्यूटन. सोपं आहे ना. पहिलं दुसरं झालं, समजलं तुम्हाला एवढं काय असतं ते. ठीक आहे. तिसरं, आता समजा तुम्ही इथे आहात, तुम्ही चंद्रावर गेला, तुम्ही मंगळावर गेलात, तुम्ही बुधवर गेलात, तुम्ही गुरुवर ग्रहावर गेला, कोणत्या ग्रहावर गेलात, तुमचं वस्तुमान कधीच चेंज नाही होत. लक्षात ठेवा, वस्तुमान सगळीकडे सारखं असतं. ओके. बघा, वस्तुमान सर्वत्र सारखं असतं, सर्वत्र सारखे असते. पण राजानो वजन सगळीकडे बदलत असतं. वजन सर्वत्र बदलतं. ओके. तुमचं आता वजन समजा इकडे काहीतरी असेल 100 किलो, आपण वजन 100 न्यूटन मानून चालूया. तुमचं वजन 100 न्यूटन आहे आणि तुम्ही जर चंद्रावर गेलात ना बाळांनो, वजन कमी होऊन जाईल. बरोबर ना, कारण चंद्र हवाच नाही आहे, काय वजन कराल. ओके. वस्तुमान सर्वत्र सारखं असतं, वजन सर्वत्र बदलतं. इंग्लिशमध्ये लिहायचं झालं तर मास इज कॉन्स्टंट एव्हरीवेअर अँड वेट चेंजेस प्लेस टू प्लेस. जागेनुसार बदलतं. ठीक आहे. आता चौथं, जो शेवटचा पॉईंट यायचा खूप सोपा आहे तो पण. आता वस्तुमान आहे. वस्तुमान राजानो, वस्तुमानला दिशा नसते, कोणत्या दिशेमध्ये गेलाय, कोणत्या डायरेक्शनमध्ये गेला नाही माहिती. मग राजानो चौथं, वस्तुमान ही अदिश राशी आहे. लक्षात ठेवा, वस्तुमान अदिश राशी आहे, तिला दिशा नसते, राशी आहे. मास इज अ स्केलार क्वांटिटी. ओके. मग आता मला तुम्ही सांगा वजन. ऑब्वियसली जर पृथ्वी आपल्यावर बल प्रयुक्त करते, इफ अर्थ इन्फ्लुएन्सेस अ फोर्स ऑन आवर सेल्फ, तर ऑब्वियसली तिला काहीतरी डायरेक्शन असेल ना, खाली खेचते ना, डायरेक्शन आहे ना तिला, म्हणजे तिला डायरेक्शन आहे. म्हणजे ही कोणती राशी आहे, सदिश आहे. वजन ही सदिश राशी आहे, सदिश राशी आहे. वेट इज अ वेक्टर क्वांटिटी. समजतो मला एवढं. तर बाळांनो बघा, आज आपण काय काय शिकलो. जीच्या बाबतीत जे आपल्याला शिकायचं होतं ते आपण शिकून घेतलेलं आहे. ठीक आहे. जीच्या बाबतीत आपल्याला जे होतं, जी म्हणजे काय, कसं बदलत असतं, कशानुसार ते बदलतं, 3 फॅक्टर मी शिकवले. त्याच्यानंतर तुम्हाला मी वस्तुमान आणि वजनमधले 4 पॉईंट लिहून पण दिले. ठीक आहे. तर बाळांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि प्लीज हा व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा, म्हणजे तुमचं पाठांतर पण होत राहील. जेवढं मी लिहून देतो तेवढं तुम्ही वहीमध्ये कॉपी करा आणि ते पाठांतर केलं तरी चालेल बाळांनो. कारण ह्याच्यामध्ये मी फक्त आपल्या महाराष्ट्र सरकारने जी पुस्तकं आपल्यासाठी अवेलेबल करून दिलेली आहे त्या पुस्तकामधलाच संदर्भ घेतो आहे. ठीक आहे. म्हणजे तुमच्यासाठी भरपूर उपयोगी असणार आहे. ठीक आहे. मग बाळांनो, जीच्या बाबतीत आज एवढंच. पुढच्या लेक्चरमध्ये आपण धडा संपवणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.